डावीकडे नदी, मधोमध रस्ता, उजवीकडे अरबी समुद्र. नमस्कार गोवेकरांनो, नमस्कार सर्वांका श्री स्वामी समर्थ. मी भूषण गावडे स्वागत करतो आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. कालच मी प्रवास करून आलो मुंबई ते मडगाव सुरू झालेल्या नवीन AC स्लीपर बसचा प्रवास करून. संपूर्ण प्रवास केला आहे. 14.5 तासांमध्ये आपला मुंबई सेंट्रल ते मडगाव असा 620 किलोमीटरचा प्रवास पूर्ण झाला. ज्यांनी पाहिला त्यांनी नक्की आवर्जून लाईक करा आणि नाही पाहिलं असेल पटकन हा व्हिडिओ पाहून झाला की आवर्जून पहा. लिंक तुम्हाला मिळून जाईल ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा पिन केलेल्या कमेंट बॉक्समध्ये. 1 जानेवारीच्या एका नवीन प्रवासामध्ये आज आपली सुरुवात होते आहे, ते सुद्धा कर्नाटकाच्या लालपरीने. कर्नाटका सारिगे बस पणजीवरून डायरेक्ट आपली आज कोस्टल राईड होणार आहे. 370 किलोमीटरचा प्रवास आहे. पणजी ते मंगळुरू मार्गे मडगाव, कारवार, अंकोला, कुमटा, होनावरा, उडपी असं करत आपण पोचू 370 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून दक्षिण कर्नाटकाच्या मंगळुरूमध्ये. पणजी KTC बस स्थानकातून रोज सकाळी 7ला बस सुटते पणजी पुत्तूर. 3 वर्षापूर्वी मी प्रवास केला होता, पण तो अर्धवट केला होता. आज मात्र तुम्हाला पूर्ण जर्नी दाखवून देऊ. पणजी ते मंगळुरू फुल्ली कोस्टल राईड. तुम्ही जर का प्रवास पूर्ण पाहिलात, खऱ्या अर्थाने व्हर्च्युअली एन्जॉयमेंट केली, तर मात्र फिजिकली तुम्ही हा प्रवास पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. पण त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि माझ्यासोबत ही कोस्टल जर्नी ते सुद्धा कर्नाटकाच्या लालपरीने एन्जॉय करायची आहे. आपल्या बसची वेळ आहे सकाळी 7:15 काय 7 वाजता. आत्ताशी वाजले सकाळचे 6:15 आणि बघू शकता सकाळचे 6:15 होऊन सुद्धा पणजी KTC बस स्थानक पूर्णपणे रिकामी दिसतंय. आमच्या महाराष्ट्रामध्ये 4 वाजले की वाजले बस स्टँड भरायला सुरुवात. ज्या बसने आज माझा प्रवास होणार ती आपल्या समोर तयार आहे. पणजी, कारवार, मंगळुरू, पुत्तूर. येस KSRTCची कर्नाटका सारिगे बस, जिने आज आपला प्रवास होणार पणजी ते मंगळुरू. ओम गणेशाय नमः. मागे प्रवास केला होता 3 वर्षांपूर्वी, तेव्हा जुनी बस होती. आता मात्र ह्या लोकांना देखील नवीन बसेस मिळाल्या आहेत. KSRTC BS6 बस. आधी गेट मागे असायचे, आता मात्र पुढे केले आहेत. वा भाई वा, जबरदस्त भाई. यांच्या बसेसमध्ये प्रवास करण्याची जी संधी मिळते ना, कोणी सोडू नये. वेल मेंटेन, नीट अँड क्लीन तुम्हाला अशा गाड्या मिळतील. लेलँडची सीट, चांगला नीट अँड क्लीन डॅशबोर्ड आणि ह्यांची मात्र एक सवय सुटणार नाही, ते म्हणजे सिटिंग पोझिशन 3x2चं कॉन्फिगरेशन. गोवा राज्यातील कदंब बस असो किंवा कर्नाटकातल्या KSRTC बस, ह्यांच्याकडून टायमिंगच्या बाबतीत आपण खरंच सर्व गोष्टी शिकल्या पाहिजे. या बसची वेळ आहे सकाळी 7 वाजता, परंतु ही बस अर्ध्या तासाची लागते फ्लॅटवरती. म्हणजे टायमिंगच्या अगोदर बस लागली तर ठीक आहे, पण टायमिंग गेला, टायमिंगच्या नंतर उशिरा लागली तर मात्र उशिरा प्रवास होणार. पणजी ते पुत्तूर सांगितल्याप्रमाणे आपल्या बसचा मार्ग असा काय असेल. पणजीवर निघाली, मग पुढे मडगाव, कारवार, 100% कुमटा असावं, अंकोला, कुमटा, उडपी, मंगळुरू, पुत्तूर. पणजी KTC बस स्थानक प्लॅट क्रमांक 2 नंबरवरती आपली बस लागली आहे. ज्या बसेस पास होतात म्हैसूर, मंगळूर, बंगळूर, हैदराबादसाठी. संपूर्ण बस ही 3x2 कॉन्फिगरेशनची असून 50 सीटांची आहे. हे बघा, 1 ते 50 आणि स्पेस पण भरपूर आहे. मला यांची बांधणी खूप आवडते. लेलँडचं चेसिस, KMSची बॉडी ते सुद्धा स्टेनलेस स्टील. लगेज स्पेस या ठिकाणी जास्त नाही, बऱ्यापैकी प्रमाणात आहे. ह्यांच्या कोणत्याही गाड्या येऊन दे, साध्या बसेसमध्ये चार्जिंगची सुविधा किंवा पुशबॅक सीट मिळणार नाही. प्रवासी वर्ग देखील बऱ्यापैकी आलेले आहेत. जरा पुढे बघा, कसली तुफानी गर्दी होत जाते बसमध्ये. ऑन टाइम सकाळी 7 वाजता आपली बस रवाना होते पणजी KTC बस स्थानक फ्लॅट क्रमांक 2 नंबरवरून. ऑन टाइम लागली, ऑन टाइम डिपार्चर. एकूण प्रवासी अंतर आहे 360 किलोमीटर. लागणारा कालावधी बघूया किती वाजता आपली बस पोचते. संध्याकाळी 4, 5 किंवा 5:30. जे काय असेल तुमच्यापर्यंत माहिती पूर्ण पोहोचवली जाईल, तर आवडून व्हिडिओ शूटपर्यंत पाहत राहा आणि आजचा कोस्टल राईड जर्नी एन्जॉय करा.
35 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करत बरोबर सकाळी 7:40 आपली बस पोचली आहे मडगाव KTC बस स्थानकामध्ये. मी जो प्रवास केला आहे मुंबई ते मडगाव AC स्लीपर कदंबा बसने, तो रूट ह्यांच्यातर्फे ऑपरेट केला जातो मडगाव आगारतर्फे. पणजीवरून मंगळूरसाठी जशी ही बस आहे एकमेव दिवस राणी सीटर बस KSRTC कर्नाटकासारखी, तशी नाईट देखील बस आहे, पण ती ह्यांची नसून गोवा कदंबाची AC स्लीपर शयन बस. सायंकाळी सुट्टे परवरी डेपोची मापुसा ते मंगळुरू. 2 मिनिटे बस स्थानकात बस थांबली आणि प्रवासी वर्ग घेत लगेच बस मार्गस्थ केली कारवार दिशेने. येणारा जो पुढील स्टॉप आहे तो डायरेक्ट कर्नाटकातील कारवार. आम गेले कारवार. आपण ज्या रोडने प्रवास करतोय तुम्ही पाहू शकता, सिंगल लेनचा रोड आहे जाण्या येण्यासाठी. हा कोणता गावातला रस्ता नसून, स्टेट हायवे नसून, राष्ट्रीय महामार्ग 66 आहे, NH66. एकेकाळी मुंबई ते गोवा या रूटवर ज्या गाड्या चालायच्या त्या अशाच चालायच्या. सुशेगात सुंदर असं वातावरण, आजूबाजूला दाट हिरवी झाडे. वेलकम टू काणकोण. कोण कोण व्हिडिओ बघते काणकोणमधून नक्कीच कमेंट करून सांगा. आपली बस बायपास करून जाणार. आतमध्ये पूर्ण भाग आहे काणकोण गाव. बाजूलाच आहे कोकण रेल्वे स्टेशन देखील दिसेल काणकोणचा. आणि मडगाव नंतर पुढे येत गोळेगाव लागतो आणि गोळेपासून पुढे आलो की मेन कमान आहे काणकोणची. तेथून आपल्या NH66च्या दुपदरीकरणाला सुरुवात होते. शंभर किलोमीटरचा प्रवास पूर्ण करत आपली बस सकाळी 9:28 पोहोचली आम गेले कारवारमध्ये. हॅशटॅग आमचं कारवार. या ठिकाणी आपली बस 10 मिनिटासाठी थांबेल चहा नाश्त्याला. ज्यांना चहा नाश्ता करत असेल ते करून घेतील. मला आधी जायचंय वॉशरूमला, कारण जोर अशी प्रेशर आले राहू. उत्तर कन्नडाचा कारवार बस स्थानक, कारवार NW KTC बस स्थानक. या ठिकाणी आपली बस लागली आहे. फ्लॅट क्रमांक नाही, डिस्प्लेच नाही केलाय. कारवारला येऊन नाश्ता करायचा असेल
तर स्पेशली गोली भजी नक्की ट्राय करा, कारण कारवारची गोली भजी आणि ती खोबऱ्याची चटणी नंबर 1 कॉम्बिनेशन. आणि उत्तम प्रतीचं जेवण जेवायचं असेल तर मी फिक्स करतो रिकमेंडेशन श्वेता लंच होम. कारवारमधून KSRTC, NWKRTC आणि गोवा राज्याची कदंब बस या ठिकाणी येतात जातात, येऊन जाऊन प्रवास असतो. 2-3 महिन्यापूर्वी म्हणजे ऑक्टोबर 2025 साली महाराष्ट्राची MSRTC पुणे ते कारवार सुरू झाली होती बस सेवा. पहिलाच दिवस पहिलाच प्रवास धमाकेदार अशी मजा आली होती. पण ही बस फक्त 2 महिने चालली आणि लगेच बंद केली. गोव्यावर येताना एक वांजोळी गाव मला दिसलं होतं. वांजोळी त्याच ठिकाणी गोवा आणि कर्नाटक या 2 राज्याची सीमा आहे. म्हणजे आपण वांजोळीमध्ये गाव लागलं की कर्नाटक राज्यामध्ये प्रवेश सुरू होतो. नमस्कार, आम गेले कारवार मंडळी. आज आपण ज्या बसने प्रवास करतोय, ज्या रोडने प्रवास करतोय, भारतातील सर्वात सुंदर राष्ट्रीय महामार्ग 66 किनारपट्टी मार्गावरून, ज्यात गोवा राज्य, कर्नाटकातील उत्तर कन्नडा ते दक्षिण कन्नडा या भागातून एक समुद्री प्रवास होतोय. पणजी ते पुत्तूर दररोज KSRTC बस पणजीमधून सकाळी 7 वाजता रवाना होते. पुत्तूर म्हणजे कबाका पुत्तूर, जो दक्षिण कन्नडच्या मंगळूरपासून 55 किलोमीटर या अंतरावरती आहे. पणजी ते पुत्तूर एकूण प्रवासी कालावधी 10 ते 11 तास लागतोच. ही बस आंतरराज्य असून मार्गे मडगाव, कारवार, अंकोला, कुमटा, होणावर, भटकर, कुंदापूर, उडपी आणि मंगळूर या मार्गे जाते. या प्रवासादरम्यान कारवार नंतर जे निसर्गाचे सौंदर्य आपणास पाहावयास मिळेल, अद्भुतच. हिरवीगार निसर्गसृष्टी, भले मोठे नारळाची झाडे, नद्यांचा संगम, भव्य पूल, शांत सुशेगाद मातीची घरे, मंदिरे आणि रस्त्यालगत असणारा शांत अरबी समुद्र किनारा. सकाळी 10:27 आपण बोलू शकतो 10:30 आपली आता बस पोचली. कारवार नंतर मेन बस स्थानक अंकोला. या ठिकाणी कन्नड जरी मूळ भाषा असली, मराठी आणि कोकणी भाषेचा संगम तुम्हाला इथे हमखास बघायला मिळतो. जर तुम्ही प्लॅन करताय कर्नाटकामध्ये येऊन गोकर्ण, मुरुडेश्वर या ठिकाणी भेट देण्यासाठी, तर मुरुडेश्वरला आपली बस जाईल, पण बायपास करून जाईल. मुख्य हायवेपासून मंदिर हार्डली 15 ते 20 मिनिटं पायी चालत. पण जर तुम्हाला गोकर्ण महाबळेश्वर मंदिराला भेट द्यायची असेल तर अंकोला या ठिकाणी उतरा. 15 किलोमीटर अंतर आहे थेट गोकर्ण मंदिर, म्हणजे गोकर्ण महाबळेश्वर मंदिर. कारण ही बस डायरेक्ट त्या ठिकाणी जात नाही. अंकोल्याला उतरून तुम्हाला इकडचे लोकल बसेस डायरेक्ट मंदिरापाशी सोडतात. कुठे? गोकर्ण. पणजीवरून कारवारसाठी आपली बस पूर्ण पॅक होती. पण कारवार नंतर जास्त प्रवासी वर्ग नाही, फक्त मोजकी प्रवासी वर्ग आहेत, कारण शेवटच्या सीटा रिकामी आहे. बाकी KSRTC म्हणा, NWKRTC ह्या लोकांची जे बसस्टँड आहेत ना, मानलं पाहिजे राव. प्रत्येक ठिकाणी कॅन्टीन, स्टॉल, बेंचेस जबरदस्त. छोट्याशा तालुक्यातली ही बस स्थानकं एवढी आहेत. मग विचार करा उडपीचं काय असेल. उडपी तर बाबा सगळ्यांचा बापच आहे. आपल्या गाडी जाईल ना, तुम्हाला बघा दाखवतो कसं बस स्थानक तिने डेव्हलप केलं आहे.
शांत सुशेगाद वातावरणातल्या होन्नावर या बस स्टँडवरती हार्दिक स्वागत आहे. उत्तर कन्नड जिल्ह्यातील होन्नावर सुंदर शहर. आतापर्यंत आपण जी बसस्थानके पाहिली तुम्ही स्वतःहून ऑब्झर्व केलं असेल की नीट अँड क्लीन वेल मेंटेन कशी ठेवली गेली आहे ती. होन्नावर देखील पर्यटन दृष्टीने आता खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे, लोकांच्या नजरेसमोर येत आहे. कारण हाऊस बोट, बॅकवॉटर बोटिंग, मँग्रोव्ह फॉरेस्ट या सर्व ॲक्टिव्हिटी आता केरळ न करण्यापेक्षा लोक होन्नावरला प्राधान्य देत आहेत. मी सुद्धा देखील सर्व गोष्टी केलेल्या आहेत की कमी खर्चामध्ये होन्नावरला येऊन कुठे कुठे फिरू शकता, कुठे कुठे जेवू शकता, कुठे कुठे स्टे करू शकता. तर या ठिकाणी स्टे करायचं असेल तर हॉटेल वगैरे न निवडता घरगुती होमस्टे निवडा. मोठमोठे रूम मिळतील आणि इकडच्या कोकणी लोकांचे मोठमोठं प्रेम देखील मिळेल. मडगाव झालं, कारवार झालं, अंकोला झालं, कुमटा, होन्नावर. आता येणारा पुढील स्टॉप भटकळ. त्याच्या आधी आपली गाडी मुर्डेश्वरला जाईल बायपास करून, आतमध्ये जाणार नाही. 2 मिनटं प्रत्येक ठिकाणी 2-2 मिनटं बस थांबते आहे आणि लगेच बस रवाना करतात पुढील स्टॉपसाठी. फक्त नाश्त्याला गाडी थांबली होती कारवारला 10 मिनटे. जेवणासाठी देखील बस थांबेल 15 ते 20 मिनटासाठी. बघूया कुठं थांबते, भटकळ की कुंदापुरा. कमेंट करून सांगा मरे कोण कोण व्हिडिओ बघता होन्नावर मधून. हॅशटॅग नम्मा होन्नावर, हॅशटॅग आपलं होन्नावर. बस स्टँड पासून निघत आपण लागलो पुन्हा एकदा NH66. याच्यानंतरचा जो व्ह्यू आहे ना तो पाहण्यासाठी प्रत्यक्षात लोक वेडी आहेत, वेडी. काय असेल तुम्हाला समजेल. होन्नावर गावामधून निघत भटकळसाठी नदीचा प्रवास ओलांडून जावा लागतो. ती नदी म्हणजे शरावती नदी. रोडवरून दिसणारे नदीचे दर्शन आणि बाय रेल्वे नेमकी कशी दिसते ते तुम्ही स्वतःच अनुभवा. नयनरम्य शरावती नदीचे दर्शन झाले. पुढे आलात की शतपावलीवर कासरगोड कमान लागेल. त्या कमानीच्या आतमध्ये मँग्रोव्ह फॉरेस्ट बोर्डवॉक केला जातो. काही काही ठिकाणी कांदळवन सफारी केली जाते, तर या ठिकाणी बोर्डवॉकद्वारे तुम्ही संपूर्ण मँग्रोव्ह पार्क पाहू शकता. समोर मुर्डेश्वर रेल्वे स्थानक आणि जर आपण 5 मिनटं चाललो की मुर्डेश्वर मंदिराची मेन कमान लागेल आणि मग इथून तुम्ही डायरेक्ट मंदिरापाशी पोहोचू शकता. हा बघा पुढे गेली कमान ती वाली. आता सध्या प्रवासी उभे आहेत, दिसणार नाही. दिसली का कमान? इथून 15 ते 20 मिनटं पायी चालत पोहोचू शकता मंदिरापर्यंत. दुपारचे वाजले 12:45. 12:45. 220 किलोमीटरचा प्रवास पूर्ण झाला आतापर्यंत. पणजी ते भटकळ, उत्तर कन्नड जिल्ह्यातील भटकळ या टाउन मध्ये येऊन आपली बस या ठिकाणी ऑफिशियली थांबणार आहे 15 मिनिटासाठी जेवायला. पण जेवणासाठी ते मला सगळं हे दिसतंय, नाश्ताच दिसतोय, कारण कॅन्टीन शिवाय इथं काही पर्याय नाही. आणि तसंही काही एवढं खाणार नाही. जे काही जेवायचं असेल ते डायरेक्ट मंगळूरला मस्तपैकी दाबून जेवायचं. असा काही संपूर्ण बस स्टँडचा परिसर 10 फलाट आहेत. त्या ठिकाणी टाइम टेबल लावला आहे. थांबा डिस्प्ले करतो. आपली बस लागली फलाट क्रमांक 3 नंबरवरती. पणजी ते मंगळूर 370 किलोमीटर प्रवासी अंतर असून लागणारे जे तिकीट भाडे आहे या बससाठी प्रति व्यक्ती 489 रुपये. परत सांगतोय 370 किलोमीटरचा प्रवास आहे आंतरराज्य या बससाठी आणि माझ्यासाठी देखील. तर एकूण तिकीट दर लागले 489 रुपये. महाराष्ट्रामध्ये जशा योजना आहेत, महिला सन्मान योजना, ज्येष्ठ नागरिक अमृत भारत योजना, तशा कर्नाटकामध्ये देखील योजना सुरू आहेत खास महिलांसाठी. महाराष्ट्रामध्ये तिकिटामध्ये 50% तिकीट भाडे सवलत आहे, पण कर्नाटकातल्या महिलांना तर डायरेक्ट मोफत प्रवास आहे. पण या बससाठी नाही आहे. पण कुठून? इथून कर्नाटकाची हद्द सुरू होते तिथून. महिलांना मोफत प्रवास दिलाय खरा, विदिन स्टेट असला पाहिजे, ते सुद्धा कर्नाटकातल्या महिलांनाच. बाकी कोणत्या महिलांना मोफत प्रवास मिळणार नाही. आणि बस असेल साधी, ही हिरवीवाली नॉर्मल, इवन लोकल बसेस, या बसेसाठी फक्त मोफत प्रवास आहे.
प्रीमियम बसेसमध्ये सवलत नाही. मी एक सोलो ट्रॅव्हलर आहे, इन्फ्लुएन्सर आहे, म्हणून ठीक आहे, तो पण महाराष्ट्रातला आहे. पण माझी ऐवजी जर एखादी मुलगी असती, ते सुद्धा कर्नाटकातली, तिची तर मजाच झाली असती. मस्तपैकी मोफत प्रवास साध्या बसने आणि व्हिडिओ देखील मोफत होऊन जाईल. आमच्या महाराष्ट्रामध्ये मुलींमध्ये भरपूर युट्यूबर आहेत, पण एस टीचे प्रवास दाखवणारे अजूनपर्यंत मी कुठे बघितलं नाही. तुमच्या नजरेत कोण असेल तर नक्की कमेंट करून सांगू शकता. आणि कर्नाटकातल्या काही भागामध्ये असतील, जसे एस टीचे आम्ही प्रवास करतो, पुन्हा एंड टू एंड जर्नी लांब प्रवासाचे, कोण आहेत का कर्नाटकातले युट्यूबर? कर्नाटका पीपल, डू यू नो अ फिमेल इन्फ्लुएन्सर दोज हू ट्रॅव्हल डेली इन KSRTC बस, NWKRTC बस, इवन ऐरावत, अंबारी ड्रीम क्लास, अंबारी उत्सव, एक्सेट्रा एक्सेट्रा. बाकी प्रवास आवडतो की नाही? पटकन लाईक करून कमेंट करत चला, कारण या आजच्या प्रवासामध्ये 2 आश्चर्यचकित गोष्ट घडलेल्या आहेत. त्या तुम्हाला आता नाही, शेवटला सांगेन, कारण सस्पेन्स हा शेवटला फळत असतो. भटकळमधून निघत आपली बस नॉनस्टॉप कुंदापूर दिशेने रवाना झाली. पण त्या अगोदर कोल्लूरू हा गाव लागेल आणि काही अंतर पुढे जात असे काही नयनरम्य दृश्य जे भारताच्या कोणत्याच कानाकोपऱ्यात शोधूनही सापडणार नाही. कारण हे असे एकमेव ठिकाण जिथे डावीकडे नदीचा प्रवाह, उजवीकडे भला मोठा अरबी समुद्र आणि मधोमध चालणारा राष्ट्रीय महामार्ग 66. ऑल लेडीज अँड जेंटलमेन, बी रेडी फॉर दॅट सिनिक व्ह्यू वेअर वी वेटिंग फ्रॉम अर्ली मॉर्निंग अँड येस, दॅट सरप्राईज गोइंग टू अराईव्ह. काय सिनिक व्ह्यू आहे. पलीकडे नदी, मधून रस्ता, तो सुद्धा नॅशनल हायवे, आणि उजवीकडे अथांग असा अरबी समुद्र. ब्युटिफुल पैसा वसूल असा सिनिक व्ह्यू आहे. कोणत्या ठिकाणी? मरवंती बीच. कडाक्याचं ऊन पडलंय, वाजले दुपारचे 2:50 आणि आता आपण माहिती कुठे अराईव्ह होतोय? उत्तर कन्नडाची हद्द समाप्त करत दक्षिण कन्नडातल्या उडुपी जिल्ह्यामध्ये. आणि उडुपी जिल्ह्यातील हे बसस्थानक, KSRTC बसस्थानक. जास्त वेळ आपली बस थांबणार नाही, फक्त 2 मिनटं थांबेल. म्हटलं जरा बाहेर जाऊन येऊ आणि तुम्हाला बसचा पूर्ण परिसर दाखवतो. हा बघा, वाटतंय की नाही मॉल, एखाद्या कंपनीचं ऑफिस वाटावं असा बसस्थानक आहे. अशी बसस्थानकं आम्ही आमच्या महाराष्ट्रामध्ये एक्सपेक्ट करतो MSRTC कडून, पण लोकांनी ती टिकवता आली पाहिजे. सरकार आपलं काम करेल, लोकांच्या हातात आहे. पुढे जायचं की मागे जायचं? उडुपीला आला तर नक्की श्रीकृष्ण मठला आवर्जून भेट द्या. आणि जे सी फूड लवर आहेत त्यांच्यासाठी हॉटेल थिमप्पा, वन ऑफ द बेस्ट चीपेस्ट असं फिश थाळी त्यांच्याकडे अवेलेबल आहेत. या बस स्टँडपासून अगदी हाकेच्या अंतरावरती आहे हॉटेल थिमप्पा. तर जे सी फूड लवर आहे, ज्यांना मच्छी रगडायची आहे, त्यांनी नक्की भेट द्यावी हॉटेल थिमप्पा. मंगळुरूसाठी अजून गाठायचं आहे 55 किलोमीटरचा प्रवास, आणि अजून पुढे 55 किलोमीटर लास्ट स्टॉप पुत्तूर, कबाकापुत्तूर.
पणजीवरून आपण केली होती प्रवासाला सुरुवात. राष्ट्रीय महामार्ग 66 तो आता मँगलोर बायपासला होतोय समाप्त. आपण जाणार मँगलोरकडे आणि समोरचा रस्ता थेट केरळ, कोच्ची, लास्ट कन्याकुमारी. फायनली पणजी ते मंगळूर 370 किलोमीटरचा प्रवास पूर्ण झाला. मंगळूर बस स्टँड या ठिकाणी येऊन ठीक दुपारी 4:15 म्हणजे हा प्रवास पूर्ण करण्यासाठी आपल्याला लागले तब्बल 9 तास 15 मिनिटे. साधी बस आहे पण शांत वाटलं, मनसोक्त प्रवास वाटला, कंटाळवाना तर अजिबात नाही. चला अण्णा, थँक्यू, स्टे इधर ही मिल गया. आजच्या प्रवासामध्ये 2 आश्चर्यचकित गोष्टी तुम्हाला सांगणार होतो. पहिली गोष्ट म्हणजे ज्या चालकांसोबत आज आपला प्रवास झाला, बरोबर 2.5 वर्षांपूर्वी हाच रूट होता. वेगळी बस, जुनी बस होती, सेम रूट, सेम बस सलग, पण तो प्रवास मी कुठून केला होता? मंगळूर ते कारवार. आणि त्यांनी मला लगेच ओळखलं, भूषण गावडे आले. आणि दुसरं आश्चर्यचकित गोष्ट म्हणजे बस वाहक बोलले की तुम्ही व्हिडिओ शूट करा, बिंदास करा, पण एका जागेवरती बसून. कारण कोणत्याही परिवहन बसचा संपूर्ण प्रवास व्हिडिओ शूट करायचा असेल तर आधी परवानगी घ्यावी लागते. विना परवानगी शूट होत नाही. त्यामुळे यांची परवानगी घेतली आणि ते एवढंच बोलले, बिंदास शूट करा पण तुमच्या सीटवरती बसून, उभं राहून घ्यायची गरज नाही. म्हटलं ठीक आहे, अगदीच नाही तर परमिशन दिली, ही खूप मोठी गोष्ट आहे. आज मंगळूरला माझा स्टे होणार आहे या ठिकाणी 1 नाईट. आणि त्यासाठी बस स्टँडच्या बरोबर ह्या साईड दिसेल भूमी रेसिडेन्सी. आणि त्याच्यावरती बघा लिहिलं आहे फ्रेश अप 100 रुपीज, पर बेड 250 रुपीज. कारण त्या ठिकाणी आहे यात्री निवास, AC डॉर्मेटरी बेड, फक्त आणि फक्त 250 रुपयात. 250 रुपयामध्ये राहण्याची उत्तम सोयीसुविधा मिळते. गरम पाणी, चार्जिंग पॉईंट आणि सगळ्यात महत्त्वाचं AC. आता पटकन जाऊन मस्तपैकी पोटभर जेवण घेऊ. जेवणासाठी आलो आहे मी मंगळूर बस स्टँडच्या हाकेच्या अंतरावर आहे नवीनच सुरू झालेला हॉटेल थिमप्पा. बोललो होतो की उडुपीला गेलात तर सी फूड ट्राय करायचं असेल तर आवर्जून ट्राय करा हॉटेल थिमप्पा. उडुपीला तर मेन उगमस्थान आहे, पण मंगळूरला देखील आता चालू झालं आहे नवीन ब्रँच. अँड येस, माझं दाबून पोट भरून जेवणारं जेवण आलेलं आहे. बघा काय काय आलेलं आहे, सगळं ऑथेंटिक. केळीचं पान दिलं गेलं, त्यानंतर मग लोणचं वाढलं, कोबीची भाजी, कोबी आणि चणा डाळ, त्यानंतर सुका जवळ चटणी, बॉईल्ड राईस, माशाची करी आणि माशाच्या सारातली मच्छी, सोबत ग्रीन बीन्स पण आहेत आणि तिरफळा बाबा इज मस्ट. तिरफळाशिवाय माशाच्या सारात चव येऊची नाही. तर या मंडळी पटकन जेवायला या. ज्यांनी हॉटेल थिमप्पामध्ये जेवण केलं आहे त्यांना बरोबर माहिती आहे की यांची टेस्ट कशी आहे. ब्रँड आधी आहे उडुपीचा आणि आता लॉन्च झाला मंगळुरूमध्ये. प्रवास तर बाबा KSRTCच्या नवीन BS6 बसने नंबर 1. चालक वाहक ते तर अजुबे. मग कोण व्हिडिओ बघते मंगळुरूमधून नक्कीच कमेंट करा हॅशटॅग आमचं मंगळुरू. कारण या ठिकाणी कन्नड भाषा बोलली जाते, पण त्यासोबत तुळू भाषा देखील बोलली जाते. कोणाकोणाला येते तुळू भाषा नक्की कमेंट करा. आजचा प्रवास सोबत दिलेली संपूर्ण माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा. आणि जे प्रश्न विचारले मध्ये त्याची सुद्धा नक्की उत्तरे कमेंट करून सांगा. भेटूया मंडळी आता पुढच्या एका नवीन धडाकेबाज जर्नीमध्ये. डोंट मिस आउट, स्पेशली मंगळुरू पीपल आणि आपले संपूर्ण महाराष्ट्राचे प्रेक्षक वर्ग. स्टे ट्यून. चला आता मस्तपैकी जरा आराम करूया. भेटूया मंडळी आता पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत भूषण गावडेसोबत प्रवास पहा आणि त्याच्यासोबत प्रवास करा.